शहरामध्ये नीट आणि JEEची तयारी करणारी मुलं समर वॅकेशनच्या निमित्ताने गावाकडे गेला असताल बाळांनो तुम्ही. गावाकडे गेल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपले आईवडील शेतामध्ये कसे कष्ट करतात. नांगरण असेल, मुगडा असेल, पाळी असेल, पहाट्या उपटणं असेल, दसकट वेचणं असेल, तर ही उन्हामध्ये किती कष्टाची कामं आहेत आणि ही कष्टाची कामं करून एक एक मिळवलेला पैसा आपल्या शिक्षणासाठी शहरामध्ये आपल्याला देत आहेत आणि त्या पैशाचं आपण चीज करतोयत का हे स्वतःला विचारायचं आहे. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही त्या पैशाला न्याय देऊ शकत नसताल, न्याय दिला नसेल, तर गावाकडून आता वापस येताना एक मोटिवेशन, इन्स्पिरेशन घेऊन वापस यायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या आईवडिलांना कसं सावलीमध्ये ठेवता येईल, त्यांचे कष्ट कमी कसे करता येतील, याच्यासाठी आपण शिक्षण घेऊन किती मोठं झालं पाहिजे याचा विचार करून तुम्ही वापस परतायचं आहे. गावाकडे गेले की जी इच्छाशक्ती निर्माण होते, जे आपले कष्ट बघून आपल्याला कसं तरी वाटतंय, ते शहरात आल्यानंतर आपल्याला विसरायचे नाही आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ठरवून वापस यायचं आहे. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तर तुम्ही आता काही 8वी 9वीचे विद्यार्थी नाहीत, तुम्ही देशाच्या लेवलवर घेतल्या जाणाऱ्या नीट आणि JEEचे विद्यार्थी आहात. तर ह्या 10 ते 12 दिवसामध्ये पण तुम्ही घरी बसून खूप छान अभ्यास करणं गरजेचं आहे. आईवडिलांना वाटलं पाहिजे की आपलं लेकरू छान अभ्यास करते, आपण शिकवतोय, तर ते कुठल्या तरी चांगल्या मार्गाला जाणार आहे, मोठा अधिकारी होणार आहे, हा आत्मविश्वास त्यांना पण निर्माण झाला पाहिजे. असं आपण वागणं गरजेचं आहे. आणि वापस येताना आईवडिलांची कष्ट आणि त्या कष्टाला न्याय देण्यासाठी आपल्याला पुढचं 1 वर्ष अभ्यास करायचं आहे, हे ठरवून वापस यायचं आहे. लक्षात घ्या.